सुप्रभात. टुडेज आयुर्वेदाच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हा डे 2, लेक्चर 2. आणि आपण आता एन टी टीच्या जो काही ज्ञानयज्ञ आहे, ह्या मराठी, मायबोली मराठी ह्या भाषेमधून अ, जी साधारणतः आपलं लेक्चर होणार आहेत 100, त्या लेक्चरच्या दुसऱ्या कडीमध्ये येतोय. साधारणतः अटेन्शन सिकिंग टाइम जो आहे आत्ताचा 8 सेकंड्स आहे, आणि जो विद्यार्थी तसे करणं गरजेचं असतं तो असतो 50 मिनिटांचा. तर त्यापेक्षा जास्त मोठं नको, म्हणून आपण 20-30 मिनिटाचे एक लेक्चर्स आपण करणार आहोत. वेळ न दवडता मी स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. एक अपडेट सगळ्यांना परत. कालचा व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे. टू डेज आयुर्वेदा एनटीटी एमसीक्यू बँक फ्री सॅम्पल्स. तर हा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करावा. याच्यात कसं असतं, हिस्ट्री जी असते ती आपल्याला सगळी बघता येते. ही बघा, सगळी हिस्ट्री आपल्याला बघता येते. जे काही महत्त्वाचे मेसेजेस असतात ते आपण याच्यात टाकत असतो. म्हणून मी जे ओपन करतो व्हिडिओ स्क्रीन, तर सगळ्यात पहिले मी टेलिग्राम ओपन करतो. हे त्याच्या मागे कारण आहे. आपला नवीन बॅनर. काही विद्यार्थी म्हणतात आपल्याकडे अँड्रॉइड नाही आहे, आपल्याकडे ऍपल आहे. आपण लवकरच विंडोज ह्या प्लॅटफॉर्म वर सुद्धा करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अजून खूप चांगला फायदा होईल. तर हे छान असं वर्ड, त्याचा सुंदर असा फोटो आपण अपलोड केलेला आहे. टुडेज आयुर्वेदा बेस्ट एनटीटी एस्पिरंट 2025 ऑर्गनाइज बाय ETA आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन. ह्या वर्षीचे जातोय डॉक्टर नंदा जठार यांना. कोण देत आहे तर टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म इन कोलॅबोरेशन विथ आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन. त्यांचा खूप मोठा कार्यक्रम आता होतोय. त्याचा बॅनर पण मी टाकतो. उद्या तो कार्यक्रम असणार आहे, पेपर प्रेझेंटेशन वगैरे. ऑलरेडी आज आपले झालेले आहेत. आणि काही प्रश्न जे आहेत एनटीटी रिलेटेड, ते पण मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. FAQs आहेत. आय एम गोइंग टू कॉपी फ्रॉम द व्हॉट्सअप अँड टू द दिस ग्रुप NTT 2026 करिता. तुम्ही वाचू शकता इथे. एक सेकंड. दुसरं जे आहे ते आपण आजच्या कार्यक्रमाची पत्रिका. ही पत्रिका सुद्धा मी आता टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला परत आपण एक रिमाइंडर देऊया. ओके. हे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी दिले जातात. म्हणून मी म्हणतो की टेलिग्रामचं तुम्ही जे चॅनल आहे ते जॉईन करा. टेलिग्राममध्ये आपण हिस्ट्री इनेबल केलेली आहे. हे फीचर जे आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही व्हॉट्सअपवर. म्हणून व्हॉट्सअपवर तर राहा, कारण की व्हॉट्सअपवर एंगेजमेंट पटकन आहे, आपल्याला नोटिफिकेशन लवकर समजतात. पण ज्या काही गोष्टी आहेत याच्या प्रिव्हियस हिस्ट्रीच्या क्लाउड बेस्ड सर्व्हिस असते. टेक्नॉलॉजीचा अत्यंत चांगला वापर आपल्या शिक्षणामध्ये पण केला गेला पाहिजे, असं आपल्या याच्यात आहे. तर मुख्य कार्यक्रम, हे जे बॅनर बघितलं, हे बॅनर ह्या कार्यक्रमासाठी आहे. नॅशनल अवॉर्ड सेरेमनी जो आहे 17 ऑगस्ट 2025. कधी आहे? 4:30 वाजता आहे. कोण देणार आहे? हे सगळं वाचून झालेलं आहे मागे. मी फक्त एक रिमाइंडर कॉल तुम्हाला दिलेला आहे. तर अटॅक ऑन 2025 सर्वांनी यावं, ज्यांना पर्सनली भेटायचं आहे. काही प्रश्न असतात, जनरली ऑनलाईन असलेले असतात, तर आपली एक छानशी मीट सुद्धा तिथं होऊ शकते. आय एम अवेलेबल फॉर देअर टिल 8 PM. 8 PM ला माझी गाडी आहे, त्यानुसार मग आम्ही तसं इथून निघणार आहे नागपूरवरून. ठीक आहे. तर माननीय मंत्री साहेब, ऑनरेबल नितीन गडकरी साहेब, प्रतापराव जाधव साहेब, हे सगळे तिथं आपल्याला उपस्थित असणार आहे. इन्व्हायटी कोण आहे? आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन, मी त्याचा लाईफ मेंबर आहे. NTT विंग पण मी बघतो.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर न्यू इंदोरा नागपूरला इथं कार्यक्रम आहे. काल आजचं 16 तारखेचं ऑनलाईन जे पीजीचे विद्यार्थी असतात त्यांच्याकरिता काल पण पेपर प्रेझेंटेशन आणि आज पण पेपर प्रेझेंटेशन सुरू आहेत. तर इनॅग्युरल सेरेमनी कोण करते, तर ऑनरेबल डॉक्टर रमन घुंगळारकर सर. ठीक आहे का. आज जे आहे चीफ गेस्ट आजचे ऑनरेबल डॉक्टर रमन घुंगळारकर सर, डायरेक्टर आयुष, महाराष्ट्र स्टेट. जेव्हा मी टिळकला इंटर्नशिपच्या वेळेस होतो तर डॉक्टर सरिता गायकवाड मॅडम ज्या असिस्टंट डायरेक्टर, 6 असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्रात असतात आणि त्यांच्या वर जो असतो तो डायरेक्टर असतात. तर डायरेक्टर ऑफ आयुष महाराष्ट्र स्टेट डॉक्टर रमन घुंगळारकर सर हे खूप दिग्गज व्यक्ती आहेत. यांच्या हस्ते आज 16 तारखेला आजच्या जे काही प्रोग्राम्स आहेत त्याचे उद्घाटन होते. मी ऍक्च्युली 16ला पोहोचणार होतो, पण काही पर्सनल कारणांमुळं मला 17ला यावं लागते. 17ला मी तिथं अवेलेबल असणार आहे. डॉक्टर श्वेता काळे पिशुलकर, रजिस्ट्रार जे आहेत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, युनिव्हर्स DU, दत्ता मेघे युनिव्हर्सिटी वर्धा इथल्या. आणि डॉक्टर सो सौम्यरंजन पांडे, फाउंडर CMD ऑफ नॅचरल हिल्स. तर नॅचरल हिल्स जे आहे त्यांचं हे आहे. हे 3 जण चीफ गेस्ट आहेत आज. पुढचं जे आहे आजचा आपलं FAQ FAQs on the entity scorecard and the certificate issuance. Who issues the entity scorecard? The entity scorecard issued by the National Testing Agency. Who issues the entity certificate? स्कोर कार्ड कोण करतं, तर NTA करतं. आणि इश्यू सर्टिफिकेट कोण करतं, तर एनटीटी सर्टिफिकेट इज इश्यूड बाय NCSM. त्यानंतर वेन विल द एनटीटी सर्टिफिकेट विल इश्यूज, हे मागच्या विद्यार्थ्यांकरिता पण आहे, थोडंसं लांबते पण माहिती असणं गरजेचं आहे. द इश्युअन्स ऑफ द एनटीटी सर्टिफिकेट विल बी गिवन आफ्टर द NCSM receives and verify all the data from NTA. Candidate should wait for an official notification from the NCSM regarding the certifications timeline. वेळच्या वेळी अपडेट्स आपण देत असतो, ते तुम्हाला मिळतील. हाऊ विल क्वालिफाईड कॅन्डिडेट रिसीव्ह एनटीटी सर्टिफिकेट? ऑल qualified candidates will receive an email from the NCSM with the instruction to download their entity certificate from DigiLocker. जे आपलं NIA आहे, नॅशनल इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन कॉर्पोरेशन, NIC, आणि तिकडे NIA नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी. ती इन्व्हेस्टिगेशनची आहे आपली डेटाची. तर डेटा जो आपला असतो तो डिजिलॉकर मध्ये असतो, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन वगैरे वगैरे. तसंच आपलं एनटीटी सर्टिफिकेट सुद्धा NIA आपल्याला जे डिजिलॉकर मध्ये उपलब्ध होणार आहे. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इश्युइंग एनटीटी सर्टिफिकेट? NTA sends the entity data to NCSM. NCSM verifies and receives the data. Verified data is sent to the DigiLocker for uploading. Certificates are made available for download on DigiLocker. What should candidate do until the certificates are issued? Candidates should wait for official notification from the NCSM and the regularly check their email for their update regarding डाउनलोड प्रोसेस. हा बॅनर आहे आणि हे आजचं. आता आपण भरपूर वेळ घालवला, महत्वाचं होतं म्हणून घालवला, आणि इव्हेंट्स पण महत्वाचे आहेत. तुम्हाला आयुर्वेदामध्ये काय चाललंय, जी राजश्री मिळण्यासाठी आयुर्वेदा लागते ते आम्ही प्रयत्न करतोय आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून, आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून मी सांगतो आहे, असं नाही की तुमच्या क्लासचा वेळ वाया घालवण्यासाठी. ओके, सो गप्पा मारण्यापेक्षा आपण पुढे जाऊया. रेकॉर्डेड सेशन आहे त्यामुळे मोनोलॉग असेल, परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने गायडन्स आपण करणार आहोत. मागच्या वेळेस आपण जे बघितले क्वेश्चन्स, तर 5 क्वेश्चन बघितले आपण, त्याच्या पुढचे क्वेश्चन बघणार आहोत. आपण दिलेले चॅलेंजचे काही क्वेश्चन आहेत ते त्यांनी का घेतले नाही हे मला कळलं नाहीये, पण बघूया आता. आय एम स्टक विथ दॅट आन्सर की मी जे दिले होते. आता 5 क्वेश्चन झाले होते, 6वा प्रश्न आपण बघतोय. 6th क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, ID नंबर 171027. मार्क्स याला होते 1, नो निगेटिव्ह मार्किंग. आयडेंटिफाय द
करेक्ट ऑर्डर ऑफ सिक्वेन्स इव्हेंट्स युज्ड बाय द रेडिओ स्टेशन. आता हा कम्युनिकेशन नावाचं जे टॉपिक आहे आपलं 8 त्यातला प्रश्न आहे, टू सेंड द मेसेज टू द पब्लिक. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ सिक्वेन्स. परत क्वेश्चन कसला आहे, नॉलेज विथ प्रिसिजन. प्रश्न कसा आहे, नॉलेज विथ प्रिसिजन. तर नॉलेज विथ प्रिसिजनचा प्रश्न आहे. स्पेलिंग चुकली. नॉलेज विथ प्रिसिजनचे क्वेश्चन आहे आणि डिलीट करतो आता हे परत सगळं नको. ठीक आहे. सो असे प्रश्न जे असतात त्याच्यात सर्जन लाईक असतं, थोडस चुकलं तर आन्सर चुकतं. आपण पेन घेऊया, व्हॅनिसिंग पेन, त्याची शाई हिरवा रंग. ओके ओके, चल. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ सिक्वेन्स इन द, जो आहे रेडिओ स्टेशन मध्ये. तर पहिलं आहे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे ए स्टुडिओ, दुसरं आहे ट्रान्समीटर, तिसरं आहे लिसनर, चौथं आहे कंट्रोल रूम. तर याच्यात त्यांनी सिक्वेन्स दिला आहे ABCD. पहिला ऑप्शन जो की चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन आहे DCBA, तो पण चुकीचा आहे. तिसरा ऑप्शन आहे ADBC, तो बरोबर आहे. कसा बरोबर आहे आपण बघूया. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे ACDB, तो सुद्धा चुकीचा आहे. तर एकच ऑप्शन इथं आपल्याला बघायला मिळतो जो करेक्ट आहे, तो आहे थर्ड. त्यामुळे ह्या प्रश्नाला कोणी चॅलेंज केलं नाही, आपण पण नव्हतं केलं. ठीक आहे. आपण आता याचा आन्सर बघूया कसं ते आलेलं. ADBC. एक्सप्लेनेशन. द रेडिओ कम्युनिकेशन चेन डिस्क्राईब्ड इन द बुक फॉलोज. डिस्क्राईब्ड इन द बुक. बुक कुठल्या, रेफरन्स बुक सगळ्या मॅक्झिमम ज्या मला मिळाल्या त्या मी आपल्या ते जो ऍप्लिकेशन आहे टुडेज आयुर्वेद, त्याच्यामुळे मी म्हणतो की ज्यांनी कोर्स लावला किंवा नाही लावला, त्यांनी सेल्फ स्टडी करायची असेल तर त्यांनी त्या सगळ्या पुस्तकांसाठी तरी ऍप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. द रेडिओ कम्युनिकेशन चेन डिस्क्राईब्ड इन द बुक फॉलोज द टेक्निकल पाथ. टेक्निकल पाथ कसा आहे, पहिल्यांदा स्टुडिओ, त्यानंतर कंट्रोल रूम, त्यानंतर ट्रान्समीटर, त्यानंतर ऑडिओ. सोपं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिले स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं, तिथून कंट्रोल रूम मध्ये डेटा जातो, मग ट्रान्समीटर काय करतो, तो डेटा जो आहे तो ऑडियन्स करतो. दिस रिफ्लेक्ट द सेंडर चॅनल रिसिव्हर मॉडेल अडॅप्टेड फॉर मास मीडिया. मास मीडिया कम्युनिकेशन नावाचे चॅप्टर आहे, त्यामध्ये दिलेलं. प्रश्न क्रमांक, आता याच्या प्रश्नाचे अनालिसिस. हा प्रश्न कसा आहे, तर मीडियम डिफिकल्टीचा आहे. ठीक आहे. मीडियम टू इझी, इझी टू मीडियम डिफिकल्टीचा आहे. प्रश्नाचा प्रकार जो आहे तो आपल्याला सिक्वेन्सिंग ह्या प्रश्नाचा प्रकार बघायला मिळतो. सगळ्यात पहिलं प्रश्नाचं डिसेक्शन तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करायला पाहिजे. प्रश्न कुठला आहे, निगेटिव्ह स्टेम, क्लोज कॉन्ट्रॅक्ट, हायर ऑर्डर, थिंकिंग लेवल, फिल इन द ब्लँक्स, आणि त्यानंतर डिफिकल्टी लेवल जज करायची. नाही येत असेल पुढे जायचं, नाही येत असेल पुढे जायचं, कारण की वेळ खूप कमी असतो, लेंदी क्वेश्चन्स असतो, आपल्याला वाचायला मिळत नाही. त्यामुळे सोपे प्रश्न लवकर करायचे, अवघड प्रश्न नंतर करायचे. आपला जो प्लॅटफॉर्म आहे मॉक टेस्ट मध्ये, आपण त्याची भरपूर प्रॅक्टिस करून घेतो. मागच्या वेळेस आपण 15 मॉक टेस्ट केलेल्या होत्या. ह्यावेळेस आपलं टार्गेट जास्त असणार आहे. आपल्याकडे 100 दिवसचा कोर्स असल्यानंतर उरलेले 200 दिवस उरतात. त्यामुळे मॅक्झिमम आपण प्रयत्न करू जेवढ्या मॉक टेस्ट तुम्हाला देता येतील ते मी करणार आहे, कारण की आपण गॅरंटी घेतो 100% रिझल्टची, आणि 100% एफर्ट्स पण आपण टाकतो याच्यात. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7, आयडी नंबर 171085. मॅच द लिस्ट. लिस्ट आली की प्रश्न समजायचा, डिफिकल्टी कुठली, मीडियम टू हाय. हा, आणि अजून काय समजायचं, तर ह्यामध्ये आपल्याला नॉलेज विथ प्रिसिजन लागणार आहे, पण डिफिकल्टी लेवल सिक्वेन्सिंग पेक्षा कमी असणार आहे. कारण की 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन जरी माहित असेल तर तुम्ही लॉजिकल बेसनी करू शकता. ही ट्रिक मी आधी पण मागच्या वेळेस पण तुम्हाला जे काही व्हिडिओज आहेत, लेक्चर्स आहेत, त्यामध्ये सांगितलेली. तर पहिली लिस्ट आहे लिस्ट 1 विथ लिस्ट 2, मॅच द पेअर्स. ह्या प्रकारचा प्रश्न आहे. डिफिकल्टी मॉडरेट टू हाय असं आहे. रिमेंबरिंग द लेवल ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड रायटिंग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. रिमेंबरिंग द ऑब्जेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग द ऑब्जेक्टिव्ह, अप्लाइंग स्किल बेस्ड ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑप्शन आहे द पीपल विल बी एबल टू रिकॉग्नाइज द लिनियर इक्वेशन.
द प्युपिल म्हणजे विद्यार्थी विल बी एबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन चूजिंग अ प्रॉपर स्केल. The pupil will be able to represent the linear equation graphically. The pupil will be able to give examples of the linear equations. ठीक आहे. तर मग यामध्ये ऑप्शन्स कसे आहेत? ए चं 1, बी चं 2, सी चं 4, डी चं 3. दुसरं ऑप्शन आहे ए चं 2, बी चं 4, सी चं 3, डी चं 1. तिसरं ऑप्शन आहे ए चं 4, बी चं 3, सी चं 2, डी चं 1. चौथं ऑप्शन आहे ए चं 1, बी चं 4, सी चं 3, डी चं 2. आता हे वाचल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की हे तेच परत कॉपी पेस्ट केले. मॅचिंग द बेस्ट ऑब्जेक्टिव्ह लेवल्स. सगळ्यात पहिले आपण आपली रफ पेज मध्ये एक मॅच करून ठेवायचे किंवा ऍरो करून तुम्ही करू शकता. रफ पेज येतं तेव्हा आपण त्याच्यात लिहून बघू शकता. शॉर्टकट्स मध्ये पूर्ण लिहायची गरज नाही, वेळ महत्वाचा. पहिला आहे रिमेंबरिंग. रिमेंबरिंग मध्ये द पीपल विल एबल टू रिकॉग्नाइज द लिनियर इक्वेशन. द रिकॉग्निशन इज अ बेसिक रिकॉल स्किल अँड अंडरस्टँडिंग द रिमेंबरिंग. आपण आठवतो 12चा पाढा, 10चा पाढा, किंवा आपण आठवतो आपण वाताच्या गुणाचा श्लोक, तत्वृक्ष लघुशीत खर सूक्ष्म चलोवणीला. मी क्रियाशीरचे असल्यामुळे बरेचसे मी एक्झाम्पल्स क्रियाशीराचे देईन, किंवा ज्या तत्सम रिसर्च गोष्टी आहेत. मला 2 सब्जेक्ट खूप चांगले येतात गुरूंच्या कृपेने. त्यातलं क्रियाशरीर माझा स्वतःचा आणि दुसरा रिसर्च. तर त्या 2 गोष्टींची उदाहरणं मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कोरिलेट करू शकता तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड, तुमच्या ऍटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट रिलेटेड. दुसरं आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग मधलं आपल्याला काय बघायला मिळतं? द पीपल विल एबल टू गिव्ह एक्झाम्पल. जेव्हा तो एक्झाम्पल द्यायला लागतो तेव्हा त्याला समजायला लागतं असं आपण समजतो. गिव्हिंग एक्झाम्पल शोज द कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे. काय? कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. दुसरं आहे अप्लाइंग. अप्लाइंग मध्ये काय? द पीपल विल एबल टू रिप्रेझेंट द लिनियर इक्वेशन ग्राफिकली. जेव्हा तो ते लिनियर इक्वेशन ग्राफिकली प्रेझेंट करतो तेव्हा त्याच्यातलं जे नॉलेज आहे तो ते अप्लाय करायला लागतो, असा त्याचा अर्थ होतो. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज थ्रू द ग्राफिकल प्रेझेंटेशन इज द थर्ड स्टेप. फोर्थ स्टेप स्किल बेस्ड ऑब्जेक्टिव्ह. स्किल ऑब्जेक्टिव्ह काय? द प्युपिल विल एबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन चुजिंग अ प्रॉपर स्किल. आता हे इंजिनिअरिंगचं लिनियर इक्वेशन हा नावाचा प्रकार असतो. त्याच्यामुळे आपण कसं आहे, हा जो कोर्स आहे एनटीटी किंवा एनटीटीची प्रिपरेशन, हा बीएड डीएडचे एम फिल जुने किंवा पीएचडी असलेले पेपर सेटर तयार करतात. तर त्यामध्ये प्रत्येक क्षेत्राचा त्यांनी उल्लेख केलेला आणि हा प्रश्न प्रामुख्याने लिनियर इक्वेशनचा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या ला कसं शिकवायला पाहिजे ह्या दृष्टीनं तो प्रश्न आहे. आणखी केस बेस्ड क्वेश्चन्स असे पण याच्यात असतात. मी ते नंतर सांगतो. ड्रॉइंग विथ प्रॉपर स्किल इन्व्हॉल्व द सायकोमोटर जे आपण बघत आलेलो आहे, सायकोमोटर स्किल बेस्ड एलिमेंट्स. तर हे त्याच्यात बघायला मिळतात. मग फायनल आन्सर काय असणार? ए चं 2, बी चं 5, सी चं 4 आणि डी चं 3. हे बघा 2, 5, 4, 3. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे. 6, 7 आपलं झालेला आहे. आता तिसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन आय डी 171052. मार्क्स याला 1.00 म्हणजे 1 मार्क आणि नो निगेटिव्ह. विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टर्स ऑफ अ गुड टेस्ट इन इव्हॅल्युएशन. प्रश्न बघा सिंपल आहे, फक्त थोडासा फिरवलाय. म्हणजे इझी टू मीडियम. डिफिकल्टी लेवल कुठली? इझी टू मीडियम. प्रश्न कसा आहे? मल्टिपल आन्सर्स ह्या प्रकारचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टेस्ट इन इव्हॅल्युएशन? सब्जेक्टिव्हिटी, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, ऑब्जेक्टिव्हिटी. तर आता याच्यात आन्सर्स काय काय दिलेले आहेत त्यांनी? ए बी डी हे बरोबर आहेत, ए सी डी हे बरोबर आहेत, ए बी सी आणि ए बी सी डी हे बरोबर आहे. तर याच्यामध्ये आन्सर जे आहे ते आहे बी सी डी ओनली. बी सी डी ओनली म्हणजे चौथा आन्सर याच्यात आहे. तर बघा बी म्हणजे रिअलेबिलिटी, सी म्हणजे व्हॅलिडिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी. हे जे आहेत हे
कॅरेक्टरिस्टिक कशाचे, गुड टेस्ट, जेव्हा आपण असेसमेंट करतो एखाद्या विद्यार्थ्याची, एमसीक्यू टेस्ट घेणं, एलएक्यू टेस्ट घेणं, एससीक्यू टेस्ट घेणं, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सब्जेक्टिव्हिटी, आता याचं आन्सर हे का आलेलं आहे ते बघूया. हे जे तीन आहेत, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, दीज आर द स्टँडर्ड अँड एक्सप्लिसिटली listed psychometric properties of good evaluation tools. The subjectivity is not the desirable feature. It is the opposite of objectivity and it is discouraged in the evaluation tool. अशा प्रकारचं छानसं एक्सप्लेनेशन आपण काढलेलं होतं आणि ते दिलेलं विद्यार्थ्यांना, त्यावेळेस त्यांना पटलेलं. ठीक आहे, तर हेच एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन फ्रॉम द स्टडी मटेरियल, जे काही स्टडी मटेरियल त्यात एक वाक्य आलेलं आहे, अ गुड टेस्ट शुड बी रिलायबल, व्हॅलिड, ऑब्जेक्टिव्ह अँड प्रॅक्टिकल. कुठं दिलेलं आहे, इव्हॅल्युएशन टेक्निक अँड टूल्स नावाच्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे आपला आठवा क्वेश्चन संपलाय. हा मल्टिपल आन्सर्स या प्रकारचा असतो, सोप्पा आणि साधारणतः काही विद्यार्थ्यांना कठीण वाटू शकतं, पण सोप्पा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आहेत पुढं पण. ठीक आहे, याच्यात थॉरोली नॉलेज असणं गरजेचं असतं. नेक्स्ट, याची क्वेरी आपण टाकलेली होती, पण मला वाटतं नाही, याची क्वेरी नव्हती टाकलेली. याची क्वेरी आपण पहिल्यांदा काढली होती 5 क्वेश्चन पैकी, मग ह्या कॅन्सल. तर ह्या पी गेटच्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आणि एज याबद्दलचा प्रश्न आहे. हा प्रश्न मीडियम किंवा आपण त्याला म्हणू शकतो कमी डिफिकल्टीचा आहे, म्हणजे थोडंसं मीडियम पेक्षा कमी. याच्यात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1-2 पॉईंट जरी माहित असेल तर तुम्ही कव्हर करू शकता. अगदीच सिक्वेन्सिंग सारखं सगळं माहित असणं गरजेचं नाही. तर आपण पहिलं बघूया पिगेटच्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आणि एज ग्रुप. सेन्सरी मोटर स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशन स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. आणि ऑप्शन्स आहेत 0 to 2 years, अबव 11 years, 2 to 7 years आणि 7 to 11 years. ऑप्शन्स काय दिलेत, 1, 4, 3, 2, 2, ए च 1, बी च 4, सी च 3, डी च 2, ए च 2. दुसरं ऑप्शन आहे ए च 2, बी च 4, सी च 3, डी च 1. ओके, सॉरी. तिसरं ऑप्शन आहे ए च 4, बी च 2, सी च 1, डी च 3. चौथं ऑप्शन आहे ए च 1, बी च 4, सी च 2, डी च 3. मॅच द लिस्ट विथ लिस्ट ऑफ 2. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपण मॅच जेव्हा करतो तेव्हा सेन्सरी स्टेज किती आहे, तर फर्स्ट ऑप्शन. हा, फर्स्ट ऑप्शन आन्सर काय बरोबर आहे, तर फर्स्ट ऑप्शन आहे ए च 1, बी च 4, सी च 3, डी च 2. ओके, तर सेन्सरी मोटर स्टेज 1 त्याचा आन्सर आहे 0 to 2 years. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 4, 7 to 11 years. प्री ऑपरेशनल स्टेज 2 to 7 years. थर्ड ऑप्शन. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज अबव 11 years. ठीक आहे, नाव चेक दिस ऑप्शन मॅच द सिक्वेन्स ऑप्शन्स हिअर, दिस मॅचेस परफेक्टली. एक्सप्लेनेशन असं आहे त्याचं की इन्फंट्स, आता सेन्सरी मोटर स्टेज म्हणजे 1 ते 2 वर्ष, इन्फंट्स लर्न अबाउट द वर्ल्ड थ्रू देअर सेन्सेस अँड ऍक्शन. जे काही त्याचे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यापासून त्यांना ज्ञानाचं सन्निकर्ष, ज्ञान प्राप्त होतं ते 0 to 2 years मध्ये. प्री ऑपरेशनल स्टेज, मग पुढं 2 ते 7, चिल्ड्रन स्टार्ट टू यूज लँग्वेज टू एक्सप्लोर अँड अंडरस्टँड देअर वर्ड्स, बट देअर थिंकिंग इज स्टील इंट्युटिव्ह अँड नॉट येट लॉजिकल. त्याच्यामुळे काही लोक नसतं, त्यांना इंट्युशन्स जे येतात त्यानुसार ते देत असतात. ठीक आहे. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 7 ते 11 वर्षामध्ये असतं. चिल्ड्रन बिगिन टू थिंक लॉजिकली अबाउट द कॉन्क्रीट इव्हेंट. जे महत्वाचे ठळक इव्हेंट्स असतात ते त्यांना आठवतात. 7 ते 11 वर्ष. फॉर्मल ऑपरेशनल स्टेट अबाव 11, एडोलेशन डेव्हलप द एबिलिटी टू थिंक अबाउट द ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. जे काही विचार आहेत ते त्यांचे प्रगल्भ व्हायला लागतात. तर अशा प्रकारे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर झालेलं आहे आणि ही कुशात दिले तर पिगेट थेरीमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपले 8 प्रश्न संपलेले आहेत. सॉरी, 9 प्रश्न संपलेले आहेत. 10वा प्रश्न आणि मला वाटतं आहेत प्रश्न आहेत, नो इश्यू, प्रश्न आहेत. आपण बघणार आहे साधारणतः 12 प्रश्न बघणार आहे.
पटकन आपण 10व्या प्रश्नाकडे जाऊया. 10वा प्रश्न आहे सोपा प्रश्न. परत प्रश्न कुठल्या प्रकारचा? तर प्रश्न मध्ये बघा काय वर्ड आहे, नॉट. वर्ड काय, नॉट. नॉट म्हणजे प्रश्न कुठल्या प्रकारचा, निगेटिव्ह स्टेम. मी लिहून घेतो म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल. निगेटिव्ह स्टेम ह्या प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे. स्क्रीन क्लिअर करूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ व्हिडिओ कॉन्फरन्स टूल? प्रश्न कसा, निगेटिव्ह स्टेम म्हणजे प्रकार कुठल्या डिफिकल्टीचा, तर इझी डिफिकल्टीचा. चार ऑप्शन पैकी चारांचे आपल्याला अर्थ माहित असेल, आपण पटकन लिहू शकतो. त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, मी परत एकदा तुम्हाला टेलिग्रामवर घेऊन जातो. परत एकदा टेलिग्रामला घेऊन जातो. हे प्रश्न म्हणजे कसे सोडवायचे या संदर्भात आपण, मला वाटतं इमेजेस बघूया पटकन. तुम्ही मग हम्म. तर 1100 मस्ट नो टर्म्स आपण ऍप्लिकेशन मध्ये टाकले होते. का टाकले होते, तर त्याच्या मागे कारण आहे टर्मिनॉलॉजी नावाचा जो आमचं जे काही ह्या वर्षी USP होती 2025ला, तर त्यामध्ये महत्वाचे टर्म्स आपण तुम्हाला दिले होते. ठीक आहे. याच्याबद्दल इथंभूत माहिती आपण तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये देऊया. आता आपण परत प्रश्नाकडे जाऊया. तर जर हे प्रत्येक शब्दाबद्दल माहिती असेल, टर्म्स बद्दल, तर आपण पटकन त्याच्यातला ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जसं आता गुगल मीट तुम्हाला माहिती आहे, गुगल मीट काय काय, झूम माहिती आहे, मुडल क्वेश्चन कन्फ्युज होतो, मुडल आहे की नाही माहिती. मग दोघांमध्ये ऑप्शन आहे वेबएक्स. तर वेबएक्स ही कंपनीच मुळात व्हिडिओ कॉन्फरन्सची आहे. आणि अशा प्रकारे परत मोठी स्क्रीन करतो. अंडर द सेक्शन ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT टूल्स, various platforms are characterized, classified according to their primary use. कशा कशासाठी वापरतात, गुगल मीट व्हिडिओ कॉन्फरन्स टूल आहे, झूम परत एकदा आपण झूम मध्येच मीटिंग घेतोय तर ही व्हिडिओ कॉन्फरन्स टूल आहे, वेबएक्स व्हिडिओ कॉन्फरन्स टूल आहे, मूडल इज नॉट अ प्रायमरी व्हिडिओ कॉन्फरन्स टूल, इट इज अ लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. व्हॉट इज इट, मूडल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. LMS त्याला म्हणतात. यूज फॉर द कंटेंट डिलिव्हरी, क्विजेस, असाइनमेंट्स, ETC, नॉट फॉर द लाईव्ह व्हिडिओ मीटिंग. आपलं जे टुडे रायडर ऍप्लिकेशन आहे त्याच्यात सगळंच आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स पण आहे आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम सुद्धा आहे. मी मुळात झूम मध्ये का लेक्चर घेतो, तर कधी कधी कसं असतं की विद्यार्थ्यांना झूम वर लेक्चर घेणं जास्त सोयीस्कर पडतं म्हणून, आणि इंटिग्रेशन आपण करू शकतो. मला एवढं वाटत नाही गरज, म्हणून मी टुडे जार्वेद ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर घेत नाही. पण मला जर वाटलं संख्या जास्त आहे, 100 पेक्षा जास्त एंगेजमेंट आहे, तर मी नक्कीच आपल्या टुडे जार्वेद ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ कॉन्फरन्स या सर्व्हिसचा वापर करणार. त्यामध्ये एक रेज युअर हँड्स दाखवलं की मग त्या व्यक्तीचा व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आपल्याला सुरू होतं. असं सुंदर ऍप्लिकेशन आपलं आहे. आणि आपण त्याची माहिती तुम्हाला इथं दिली. परत पेन घेऊया आणि खाली जाऊया. क्वेश्चन नंबर 3 साधा निगेटिव्ह स्टेमचा होता, त्याचा आन्सर मूडल असं आहे. क्वेश्चन नंबर 11 आजच्या शेवटून लास्ट लास्ट नॉट बट नॉट द लिस्ट, 11वा प्रश्न. क्वेश्चन ID 171086, एका मार्कासाठी, नो निगेटिव्ह मार्क्स हिअर. परत प्रश्न आहे मॅच द पेअर्स, म्हणजे डिफिकल्टी लेवल इझी टू मीडियम, इझी टू मीडियम. पेडिगॉगिकल मेथोडॉलॉजीज, टीचर डायरेक्टेड इन्स्ट्रक्शन्स, रूट लर्निंग, युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन्स, एम्फेसिस ऑन द academics. इकडे आहेत प्रोव्हाइड क्लिअर स्ट्रक्चर अँड गायडन्स फॉर चिल्ड्रन. नेक्स्ट, हेल्प्स चिल्ड्रन मेमोराइज अँड रिकॉल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट, ensures consistent content delivery for all children, can help children build a foundation for future learning. त्याचे ऑप्शन्स त्यांनी दिले होते, A चं 1, B चं 2, C चं 4, D चं 3, A चं 2, B चं 4, C चं 3, D चं 1. तिसरं A चं 4, तिसरं ऑप्शन A चं 4, B चं 3, C चं 2, D चं 1.
चौथं ऑप्शन आहे एचं 1, बीचं 2, सीचं 3, डीचं 4. अशा प्रकारे याच्यात ऑप्शन आहे. स्पेशली द सेक्शन ऑफ द पेडेगॉगिकल अप्रोचेस अँड देअर स्ट्रेंथ लिमिटेशन्स इज द करेक्ट मॅचिंग ऑफ पेडेगॉगिकल मेथोडॉलॉजीज विथ देअर स्ट्रेंथ. तर त्याचं पहिल्यांदा लिस्ट केली आपण एक दोन वेगळ्या, त्यानंतर मॅचिंग केलं. मॅचिंग कसं केलं, तर टीचर डायरेक्टेड इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड द क्लिअर स्ट्रक्चर अँड गायडन्स. व्यवस्थित त्यांना आपण गायडन्स करतो. रोट लर्निंग मध्ये हेल्प चिल्ड्रन टू मेमोराइज अँड रिकॉल, जसं पाडे पाठ करायचे. दोनच्या पडा, बेक बी, बिदून चार, बित्री सहा, बिचोक आठ, असं रिकॉल. आणि हे चिल्ड्रन म्हटलेले, लहान मुलं. युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन मध्ये एन्श्युअर द कन्सिस्टंट कंटेंट डिलिव्हरी. युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन मध्ये आता आपण डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, म्हणजे तुम्हाला मी काय इन्स्ट्रक्शन देतो ते तुम्हाला लगेच समजतात. एन्श्युअर द कन्सिस्टंट कंटेंट डिलिव्हरी, युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन. एम्फेसिस ऑन एकेडमिक्स म्हणजे बिल्ड्स अ फाउंडेशन फॉर फ्युचर लर्निंग. सोपं आहे, काही घाबरून जायचं नाही. भरपूर मॅथ्स आहेत असं काही नाही. जेवढं आपल्याला कॉन्सेप्ट आहेत तिथे लावत. ही एक्झाम तुमचं क्रिटिकल थिंकिंग कॉन्सेप्ट तपासणार आहे. तुमचे कॉन्सेप्ट तपासणार आहे. तर करेक्ट ऑप्शन काय, एचं 1, 4 इज करेक्ट ऑप्शन. एचं 1, बीचं 2, सीचं 3, डीचं 4. हे ऑप्शन सोडून द्या. एवढं लक्षात जरी ठेवलं तरी भरपूर आहे. टीचर डायरेक्टेड इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड अ क्लिअर स्ट्रक्चर अँड गायडन्स. रोट लर्निंग हेल्प्स द चिल्ड्रन टू मेमोराइज अँड रिकॉल. युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन्स ensures the consistent content delivery, emphasis on academics, builds foundation for the future learning. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचं 12. शेवटचा प्रश्न आजचा. हा प्रश्न फार वादग्रस्त झाला. मला याचा आन्सर्स अजूनही हरलॉक वाटते. त्यामुळे मी हरलॉकच्या आन्सरची स्टक अप आहे. त्यांनी जे H.J. एल्सिंक असं दिलेलं आहे, पण आय एम नॉट ॲग्री. आम्ही ते पुस्तक पूर्ण वाचून त्याच्यातून आन्सर काढलेलं आहे, ते पाठवलेलं आहे. पण सुप्रीम कोर्ट जे मानतं त्याला आपण काही करू शकत नाही. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण दिलेला बरोबर असून सुद्धा NTNE आणि NCSMनी चुकीचा ग्राह्य धरला आहे. तुम्ही ते पुस्तक, मी पूर्ण ते पूर्ण पुस्तक पाठवतो, तुम्ही वाचून बघा. त्यात क्लिअर असं सेंटेन्स मेन्शन आहे. आणि हरलॉकच याचा आन्सर आहे, या मताशी मी मान्य. जेव्हा आपल्याला पुढच्या वेळेस हा जर प्रश्न आला तर हरलॉकच टिक करा. हरलॉक हेच त्याचा आन्सर आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही ते पूर्ण पुस्तक, अनिल आपले हरियाणाचे विद्यार्थी आहे तो आणि मी पूर्ण पुस्तक वाचून काढलं, त्याचे रेफरन्स जोडले, स्वतः टाकलं, तरी सुद्धा त्यांनी याचं आन्सर H.J. एन्सिल असं दिलेलं आहे. आणि मला वाटतं, हा एकदा चेक करून घेतो मी, हेन्सिल दिलंय की स्किनर दिलं. हिस्ट्री. फोल्डर मध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर, क्वेश्चन आयडी बघावी लागते. सॉरी, क्वेश्चन आयडी बघावी लागते. 9. ओके, 9च ज्यांनी आन्सर दिलेला आहे, 1 दिलेला आहे. ओके, बंद करूया. सो आय एम नॉट हॅपी विथ दिस, की ज्याचं आपण पूर्ण पुस्तक वगैरे सगळं जोडून रेफरन्स नंबर सगळं टाकून सुद्धा त्यांनी ते त्याचा आन्सर दिलेलं नाही. हु डिफाईन्ड द टर्म, परत एकदा प्रश्न वाचूया. हु डिफाईन्ड द टर्म सेल्फ कन्सेप्ट ॲज अ टोटॅलिटी ऑफ ॲटिट्यूड्स अँड जजमेंट व्हॅल्यूज ऑफ an individual relating to his behavior, abilities, qualities may be referred to his self concept. H, पहिला ऑप्शन आहे H.J. एसिंक, दुसरा आहे हरलॉक, तिसरा आहे स्किनर, चौथा आहे थॉर्नडाईक. द totality of the attributes, judgments and values of an individual relating to their behavior, abilities and the qualities may be referred to the self concept. Contribute to Harlock. Explanation in the psychology and the child development section of the source book. Source book कुठली, तिची पुस्तकाचं नाव आहे
ते आपण टेलिग्रामला टाकलेलं होतं. मला वाटतं असेल तर मी परत इथं दाखवतो. दिस एक्झॅक्ट वर्डिंग्स इज युज्ड इन द रेफरन्स फॉर द Elizabeth B. Harlock, a renowned psychologist known for her work, known for her work on the personality and development of psychology. तर एलिझाबेथ बी हर्लॉक यांचं पुस्तकातलं ते आहे. कन्फर्मेशन फ्रॉम द सोर्स परत केलं होतं आम्ही इन द सायकोलॉजी सेक्शन इट्स ओरिजिन कॉन्सेप्ट ते परत परत झाले सॉरी. तर एच जे एनसिंग इज नॉट असोसिएटेड विथ द स्पेसिफिक definition. His work is more focused on personality dimension. That's are the extroversion, neuro neuroticism, uh, not self concept in the descriptive format. तर याचा फायनल आन्सर हरलॉकच असायला पाहिजे. तुम्हाला एकदा मी परत दाखवतो. शेवटचाच प्रश्न आहे. कॉन्ट्रोवर्सी झाली ह्यावेळेस, पण त्यांनी ती ऍक्सेप्ट नाही केली. असो, आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या असतात, पण आपण सत्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. हे मला माझ्या गुरुने शिकवले. त्यामुळे आपण त्यांच्यातच राहूया. मला वाटतं मी पुस्तक पण टाकलेलं होतं, म्हणून मी म्हणतो की तुम्ही हा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. याच्यात जे काही अपडेट्स असतात ते परमनंट असतात आणि प्रिव्हियस हिस्ट्री बघता येते. एक मिनिट, हे रिझल्ट झालं त्याच्या आधी हे सगळे मेसेजेस असतील खूप सारे, वर जातो डायरेक्टली. हे बघा, हे पुस्तक मी टाकलेलं एलिझाबेथ बी हर्लॉक चाइल्ड अँड सिरीज, हे तुम्ही सगळं बघू शकता. सपोर्टिंग डॉक्युमेंट आपण असे क्वेरी टाकलेल्या होत्या. ओके, असे क्वेरी टाकलेल्या होत्या. आणि ही माझी ओळख छोटीशी परत एकदा तुम्हाला करून देतो नवीन विद्यार्थ्यांना. आय एम डॉक्टर हितेश्वर धर्माजी लोणारे, PhD स्कॉलर, आयुर्वेद, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे इथं माझं सगळं शिक्षण झालेलं आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर, UG, PG आणि PhD सुद्धा तिथं सुद्धा आहे. माझा टीचर कोड AYKS000802, म्हणजे मी ऑलरेडी टीचर आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर क्रियाशालीर कुठं आहे? रायडल कॉलेज ऑफ आयुर्वेद महाराष्ट्र. लाईफ मेंबर आहे कशाचा आहे, ज्याची तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, आयुर्वेद टीचर असोसिएशन, NTT गायडन्स विंग, ATचं मी कार्य करतो. हा माझा पर्सनल ईमेल ॲड्रेस आहे, हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि अशा पद्धतीने आपण ते क्वेरी टाकल्या होत्या. हे बघा, क्वेरी बघू शकता आपण. हा, द टोटॅलिटी हे सगळं मी त्यात परत टाकलेलं होतं. पुस्तकाचं नाव टाकलं होतं आणि स्क्रीनशॉट पण टाकलं होतं. हे त्याचे स्क्रीनशॉट आहेत जे तुम्हाला बघायला मिळतात. त्याचे पेज नंबर, ते पुस्तकाचं ते डिटेल सगळे. आणि पुस्तक मला मिळालं होतं खूप उशिरा, तर आपण 11 वाजताच्या साधारण सुमारास 9च्या सुमारास टाकले होते क्वेरीज. त्याच्यात सगळं आपल्याला बघायला मिळतं. इफेक्ट ऑफ प्युबरिटी चेंजेस, आणि मग त्याच्यातच ते दिलेलं आहे. ठीक आहे. तर सो हे काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत मागच्या एक्झाम नंतरचे, ते नंतर मी तुम्हाला परत दाखवतो. आपण एक क्विक रिव्ह्यू घ्या फीडबॅकचे. एक, त्याच्यात आता परत प्रमोशनल ऍक्टिव्हिटी नको. आपण आता लेक्चर मला वाटतं इथं संपवूया. आणि सत्याच्या बाजूने नेहमी उभं राहिलं पाहिजे. सत्य कटू असतं आणि आपल्या बाजूला कटूच आलेला आहे. तर हा लोकांचा आन्सर आहे. पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तुमचा होस्ट, तुमचा मेंटर, तुमचा गायडन्स, तुमचा गुरु डॉक्टर हितेश्वर धर्माजी लोणारे. थँक्यू व्हेरी मच.